नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप सर आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या PCCच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेसंदर्भात आता फक्त आपल्याकडे 15 दिवस उरलेले आहे आणि त्या 15 दिवसाचा आपल्याला एक रोड मॅप प्रिपेअर करायचा आहे किंवा त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी तुम्हाला माहिती असायला पाहिजे। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपला कोर्स परचेस केलेला आहे। ज्यांनी केला आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी केलेला नाही हा त्यांच्यासाठी आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय एक लक्षात घ्या, लास्ट 15 डेज स्ट्रॅटेजी ही खरं तर त्यांच्यासाठी आहे ज्यांनी आत्तापर्यंत काहीतरी स्टडी केलेला असेल किंवा सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेचा अभ्यास केलेला असेल, हा त्यांच्यासाठी आहे। कारण काय की शेवटच्या 15 दिवसात काय करू शकतो किंवा ज्यांनी काही केलेलं असेल त्यांनी आत्ता काय करायला पाहिजे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित समजून घ्या। सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला आत्ताच क्लिअर करतोय, हा व्हिडिओ बघितला की तुम्ही एक्झाम क्रॅक होता असं बिलकुल नाही। मी तुम्हाला फक्त एक डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हेल्प करतोय की बाबा रे एखादी एक्झाम क्रॅक करण्यासाठी किंवा ही सहाय्यक आयुक्तची एक्झाम क्रॅक करण्यासाठी या शेवटच्या 15 दिवसात नेमकं तुम्ही काय करायला पाहिजे आणि माझ्याकडनं मी किती मदत करू शकतो। तुम्हाला माहिती आहे की आपले मिश्रित प्रश्न MCQ जे आहे याचे भाग जे आहे 10 पर्यंत आलेले आहे, पुढेही येत राहतील। म्हणजेच पुढच्याही 15 दिवसात तुम्हाला 10 जास्तीत जास्त भाग बघायला मिळतील, ज्यामध्ये आपण सगळेच प्रश्न घेणार आहोत, सगळ्याच ॲक्टवरचे, ज्यामध्ये जे 10 हेड्स दिले आहे मराठी, इंग्रजी, GK, GS यावरचे सगळ्याच वरचे आपण प्रश्न त्यामध्ये घेतोय आणि घेत राहणार आहोत। पण त्याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला काहीतरी करणं गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक लक्षात घ्या की मित्रांनो, जे टार्गेट तुमचं आहे, आपली एक्झाम डेट जी आली आहे ती 21 जुलै 2026 ला आलेली आहे, बरोबर आहे। म्हणजे आजपासनं जर का विचार केला, म्हणजे तुम्ही आज व्हिडिओ बघत असाल तर आत्तापासनं फक्त 15 दिवस तुमच्याकडे उरलेले आहेत। त्या 15 दिवसामध्ये आपल्याला ती स्ट्रॅटेजी करायची आहे जेणेकरून तुम्हाला त्या लेवलपर्यंत जाता येईल किंवा ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला 100% मदत होईल। त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे स्टडी लेस अँड रिवाइज मोर। आता या 15 दिवसात काय करायचं आहे एक लक्षात घ्या, या 15 दिवसाचा ज्या वेळेला तुम्ही रोड मॅप प्रिपेअर करताय त्या वेळेला 70% वेळ तुम्हाला तुमच्या रिव्हिजनवर द्यायचा आहे। कारण आता जर तुम्ही नोट्स वाचत बसले तर ते आता चालणार नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 70% वेळ जो आहे मित्रांनो, दिवसभरात तुम्ही जेवढाही तास म्हणजे 5, 10, 15 व्हॉट एव्हर इट मे बी, जोही तुम्ही वेळ तुम्ही अभ्यासाला देत असाल त्यातला 70% वेळ तुम्हाला रिव्हिजनला देणं गरजेचं आहे। त्यामधला 20% वेळ तुम्हाला त्याच्या MCQ साठी देणं गरजेचं आहे आणि 10% वेळ या दोन्ही गोष्टींमध्ये माझ्या चुका कुठे होतंय, मी कुठे दुरुस्त करायला पाहिजे, मी त्या गोष्टी कशा रिकवर करू शकतो, यासाठी तुम्हाला तो 10% वेळ देणं गरजेचं आहे। म्हणजेच काय, जोही टाइम तुम्ही देताय, आता नेमका टाइम किती द्यायला पाहिजे सर, रिव्हिजन कशी करू किंवा MCQ कुठून घेऊ, सगळं सांगतोय, फक्त व्यवस्थित लक्ष द्या आणि पूर्ण लेक्चर शेवटपर्यंत बघा। मी काय म्हटलंय, तुम्ही लेक्चर 1.5 किंवा 2च्या स्पीडने बघितलं तरीही चालेल, तुम्हाला इथेही वेळ वाया घालवायचा नाही। क्लिअर। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, रिव्हिजनसाठी आपण काय केले, तुम्हाला सगळ्यांना हेल्प होण्यासाठी एक 299चा एक कोर्स तुमच्यासाठी आणलेला आहे। हा कोर्स त्यांच्यासाठी आहे ज्यांनी आपला कोर्स घेतला नाही, त्यांच्यासाठी फक्त। ज्यांनी घेतला असेल त्यांनी हा कोर्स घ्यायची गरज नाही। 299 मध्ये तुम्हाला मित्रांनो 66 व्हिडिओ मिळतील, म्हणजे एक व्हिडिओ साधारणतः 45 ते 1 तासापर्यंत, म्हणजे 45 मिनिटं ते 60 मिनिटापर्यंतचा आहे। 66 व्हिडिओ, 66 व्हिडिओमध्ये सगळे टेक्निकल 10 हेड्स कंप्लीट केलेले आहेत। म्हणजे रिव्हिजन ज्यांना करायची आहे, मी अभ्यास म्हणत नाही, ज्यांना हा 70% वेळ रिव्हिजनला द्यायचा असेल त्यांनी रिव्हिजन इथनं करू शकता। म्हणजे आपला जो कोर्स आहे हा 299 मध्ये 66 व्हिडिओ त्यामध्ये अवेलेबल करून दिलेले आहे, पूर्णपणे व्यवस्थित बघायचे आहेत आणि सिंपली तुम्हाला रिवाइज करायचं आहे।
बघताना 1.5च्या स्पीडने बघितले तरीही चालतील. तुम्हाला फक्त आणि फक्त रिव्हिजन करायची आहे. त्यासाठी अभ्यास करायचा असेल तर हा कोर्स घेऊ नका. क्लिअर? पुढे काय आहे, रोज तुम्हाला स्टडी वाईज एक स्ट्रॅटेजी प्रिपेअर करायची आहे, ज्यामध्ये ज्यांनी आपला कोर्स घेतला, ज्यांना हा घ्यायचा असेल, ज्यांना घ्यायचाच नसेल, स्वतः रिव्हिजन करायची असेल, त्यांच्यासाठी सांगतो, रोज तुम्हाला 10 ते 12 तास आत्ता स्टडी करणं गरजेचं आहे. 10 ते 12 तास स्टडी म्हणजे काय, पुस्तक हातात घेऊन बसणं किंवा नोट्स हातात घेऊन बसणे नाही. दुसरी गोष्ट, इथे तुम्हाला नोट्स सुद्धा दिल्या जातील. सर्व नोट्स, अपडेटेड नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. व्हॉट्सॲप थ्रू PDF फॉर्मॅटमध्ये दिल्या जातील. क्लिअर? रोज तुम्हाला 10 ते 12 तास स्टडी करणं गरजेचं आहे. 10 ते 12 तासाचं नियोजन तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यामध्ये 10 ते 12 तास फक्त आणि फक्त अभ्यासच असायला पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही तुमचं जेवण, झोपणं, हिंडणं, फिरणं, मोबाईल ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित करून फक्त प्युअर 12 तास जे आहे हे तुम्हाला आत्ता या सहाय्यक आयुक्तासाठी द्यायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सर्व सेक्शन्स, म्हणजे जेवढेही 10 आपले हेड्स आहे, ज्यामध्ये 9 कायदे आणि 1 केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहे त्याच्या संदर्भात, त्याचे सर्व तुम्हाला परफेक्ट त्यामध्ये रिव्हिजन करायची आहे, जे की तुम्ही आपल्या या कोर्समधनं करू शकता. आणि त्यासोबतच त्याच्यावरचे MCQ तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होते की बरेचदा विद्यार्थी काय करतात, कोणत्याही अधिनियमाचे किंवा ॲक्टचे सेक्शन करताना आपण डेफिनेशन्सकडे दुर्लक्ष करतो. तर मला तुम्हाला आधी सांगणं होतं किंवा प्रत्येक वेळेला मी सांगतोय की डेफिनेशन्स ज्या असतील महत्त्वाच्या त्या करूनच घ्या, कारण डेफिनेशनवर तुम्हाला बघायला मिळेल 2 ते 3 प्रश्न विचारल्या जाण्याचे फुल चान्सेस असतात. त्यामुळे डेफिनेशन जे आहे, इम्पॉर्टंट डेफिनेशन, त्या तुम्हाला करायच्या आहेत. क्लिअर? त्यासोबत GK GS साठी रोज तुम्हाला 20 ते 30 क्वेश्चन या 10 ते 12 तासातलाच प्लॅन सांगतोय. क्लिअर? GK आणि GSच्या संदर्भात 20 ते 30 प्रश्न तुम्हाला रोज सॉल्व करायचे आहे. आणि जर का तुम्हाला ते जमत असेल तर त्याची स्पीड सुद्धा आत्ता वाढवायची गरज आहे. कारण काय की जोपर्यंत तुम्ही हे प्रश्न सॉल्व करणार नाही जनरल नॉलेज किंवा जनरल स्टडीजच्या संदर्भातले, तर रोज 20 ते 30 प्रश्न पुढचे 15 दिवस तुम्हाला हे हाताखालून जाऊ द्यायचे. ज्या वेळेला आपण जनरल नॉलेज करतो किंवा जनरल स्टडीच्या संदर्भात बघतो, त्यावेळेला करंट अफेअर असू दे किंवा बाकीच्या गोष्टी असू दे, हे मागच्या 6 महिन्यातलं तुम्हाला करणं गरजेचं आहे. क्लिअर? त्या संदर्भात जी आपण मिश्रित MCQ घेतो आहोत, ते सुद्धा त्यामध्ये सुद्धा आपण GK GSच्या संदर्भात प्रश्न घेतोय. 2 ते 3 प्रश्न आपण नेहमी टाकतोय. त्यावरून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या पद्धतीचे प्रश्न करायला पाहिजे, स्टॅटिक की फ्लोटिंग कसं करायला पाहिजे, हे तुम्हाला त्याच्यावरनं लक्षात येईल. क्लिअर? त्यासोबत एक मॉक टेस्ट स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवायला पाहिजे. म्हणजेच काय, जर का तुम्ही या 10 ते 12 तासात एखादा विषय व्यवस्थित करत असेल, म्हणजे आपण या कोर्समध्ये एक प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या कंडिशन्स ठेवलेल्या आहेत, परफेक्ट व्हिडिओज बनवलेले आहे. त्या संदर्भात जर का तुम्ही एखादा विषय घेत असेल तर तो विषय झाल्यानंतर त्याच्यावरची मॉक टेस्ट तुम्हाला देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही आधी अभ्यास केलाय, आत्ता तुम्ही रिव्हिजन करताय आणि रिव्हिजन झाल्यानंतर तुम्ही परफेक्ट मॉक टेस्ट सॉल्व करत असेल. टेस्ट झाल्यावर तुम्हाला किती मार्क्स आलेले आहेत हे तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. चेक केल्यानंतर कोणते माझे प्रश्न चुकलेत, बरोबर असतील तर काही इश्यू नाही, कारण की ते तुम्हाला माहिती आहे. पण जे चुकलेत ते कुठे चुका झाल्या ह्या सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, यामध्ये टाईम मॅनेजमेंट आपण कसं केलंय, किती लवकर आपण ते प्रश्न सॉल्व केले, किती आपण चुका केल्या, किती आपल्या वेळात झालं किंवा किती वेळ आपल्याला कमी पडला, हे सगळं टाईम मॅनेजमेंट तुम्हाला इथे स्वतःचं ॲनालाइज करायचं आहे. किंवा पुढच्या पेपरसाठी आपण हे टाईम मॅनेजमेंट कसं करू शकतो यावर सुद्धा तुम्हाला भर द्यायचा आहे. क्लिअर? त्या टेस्टसाठी आपली विजयपथ टेस्ट सिरीज ऑलरेडी आपण लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण टोटल 1285 प्लस प्रश्न त्यामध्ये आपण घेतलेले आहे, ज्यामध्ये टोटल 5 मॉक पेपर आहे आणि बाकी सगळे पेपर असतीलच. म्हणजे प्रत्येकच टॉपिकवरचे, मराठी असू दे, इंग्लिश असू दे, GK GS सगळ्याच वर्षे आपण त्यामध्ये टेस्ट पेपर अरेंज केलेले आहे, जे की तुम्हाला 250 रुपयाला
डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यानुसार तुम्ही तिथे परचेस करू शकता. क्लिअर. त्यासोबतच आता काय करायचं काय नाही आहे तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फुल नोट्स वाचत बसू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचा टाईम कन्झ्युमिंग आहे. नोट्स वाचत बसू नका. तुम्ही आपला कोर्स घेतला असेल तर व्हिडिओ बघा, किंवा अजून इतर कोण्या क्लासचा घेतला असेल तर त्यांचे व्हिडिओ 1.5 किंवा 2च्या स्पीडने बघून घ्या. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. क्लिअर. शॉर्ट नोट जर तुम्ही काढल्या असतील तर त्या शॉर्ट नोट्स ते व्हिडिओ बघताना फक्त नजरेखालून जाऊ द्या, किंवा कुठे तुम्हाला एखादा पॉईंट चुकला किंवा त्यामध्ये दुरुस्ती करायची आहे किंवा नवीन टाकायचा आहे, काढून टाकायचा आहे, या पॉईंटवर तुम्ही लक्ष द्या. जेवढे महत्त्वाचे पॉईंट्स असतील त्यांना हायलाईट करा. जे इम्पॉर्टंट सेक्शन आहे, म्हणजे आपल्या कोर्समध्ये तर आपण इम्पॉर्टंट सेक्शन कोणते आहे त्यावर बोललोच होतो, तर तसे जे इम्पॉर्टंट सेक्शन्स आहे ते सुद्धा तुम्ही त्यावर लक्ष द्या. आणि एका पेज रिव्हिजन पद्धतीने करता येईल, म्हणजे 1 पेज रिव्हिजन. जसं की आपण तुम्हाला या कोर्समध्ये सांगितलं होतं की शॉर्ट नोट्स कशा काढायच्या आणि आपल्या नोट्स कुठेही तुम्हाला कामात पडणार नाही, शेवटी त्यावरच मी पुन्हा आलो आहे. सुरुवातीलाही सांगितलं होतं मी आपल्या फुल कोर्समध्ये की कधीही माझ्या नोट्स शेवटी वापरू नका. तुमच्या ज्या शॉर्ट नोट्स असतील त्या कशा काढायच्या, कुठे काढायच्या, हे मी या नवीन व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलं आहे. ते तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. सोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की बरेचदा आपण सिरियस अभ्यास करताना ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी विसरून जातो, ज्यामध्ये 6 ते 7 तास झोप कंपल्सरी घेणं आहे. अदरवाईज हेल्थ स्ट्रॅटेजी, म्हणजे एक्झाम स्ट्रॅटेजीवर लक्ष भर दिला आणि हेल्थ स्ट्रॅटेजी विसरून गेले, त्यावर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे 7 तास झोप कंपल्सरी आहे. मित्रांनो, भरपूर पाणी प्या, जेणेकरून तुम्ही तुमची हेल्थ स्टेबल करून ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काय, मोबाईल आत्ता वापरणं कमी करा. त्यातल्या त्यात सोशल मीडिया पूर्णपणे बंद करून ठेवा. ओके. जिथे तुमचे रील्स किंवा शॉर्ट्स बघण्यात टाईमपास होत असेल त्या गोष्टी थांबवा आणि त्या गोष्टीवर लक्ष देऊ नका. क्लिअर. बघा, सुरुवातीपासून पुन्हा एकदा लक्ष द्या व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 70% वेळ तुम्हाला रिव्हिजनला द्यायचा आहे, 20% MCQ. रिव्हिजन जर का तुम्ही आत्ता करत असाल तर कुठून करायचे ते मी सुद्धा सांगितलं आहे. 20% MCQ करायचे, त्याच्यासाठी सुद्धा तुमच्यासाठी फॅसिलिटी अवेलेबल करून दिली आहे. ह्या सर्व गोष्टी म्हणजे हा कोर्ससुद्धा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. क्लिअर. त्यासोबतच सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी जर का तयार करायची असेल तर ती अशा पद्धतीने करा, जेणेकरून एक सब्जेक्ट झाला की त्याचे सर्व MCQ सॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्यामधला कुठे चुका होत आहेत, काय चुका होत आहेत, प्रत्येक एका दिवसाला तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचा तो विषय खूप चांगल्या पद्धतीने तयार होईल. त्यासोबतच रोज 20 ते 30 प्रश्न हे सॉल्व्ह व्हायला पाहिजे GK आणि GSच्या संदर्भात. अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करा. GK आणि GS आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आपण घेतलेले आहे, त्यातही तुम्ही सॉल्व्ह केले तरी तुमचा फायदा 100% होईल. त्यासोबतच मॉक टेस्ट जे आहे त्या व्यवस्थित सॉल्व्ह करा, कारण आत्ता वेळ आली आहे मॉक टेस्ट सॉल्व्ह करण्याची. कोणत्या चुका होत आहेत, कुठे आपण दुरुस्ती करायला पाहिजे ते आत्ता लक्षात घ्या. एकदा वेळ निघून गेली तर पुन्हा होणार नाही. आपली टेस्ट सिरीज तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक अवेलेबल आहे, तुम्ही तिथनं परचेस करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं जी हेल्थ स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो, 7 तास झोप, भरपूर पाणी घ्या, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, मोबाईलचा वापर कमी करा, सोशल मीडिया अगदी बंद करून ठेवा. क्लिअर. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आपला हा नवीन कोर्स जो की फक्त आणि फक्त 299 मध्ये आहे, 66 व्हिडिओ आहे, ज्यांना घ्यायचा असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर सिम्पली क्लिक करून तुम्ही घेऊ शकता. किंवा जो नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय या नंबरवर तुम्ही काही अडचण येत असेल मेसेज करून, व्हॉट्सॲप करून, कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता, तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाईल. क्लिअर. तर माझे शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पेपरसाठी आहेतच. व्यवस्थित पद्धतीने पेपरची तयारी करा आणि पेपरला समोर जा. थँक्यू मित्रांनो.